ठिकाणी सन्माननीय सुदाम सावंत सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि गेले जवळजवळ 25 वर्षापासून ते गड किल्ले चढणं त्याचबरोबर हिमालयाचं ट्रेकिंग हे करणं ह्या संदर्भातल्या ऍक्टिव्हिटी त्या स्पोर्ट्स क्षेत्रातल्या करतायत आणि या माध्यमातून आपण एनएसएससी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्हाला ट्रेकिंग संदर्भात तुमची कशी आवड लागली, काय सांगाल तुम्ही? मी 1977 सालापासून पीसीएमटी मध्ये सर्व्हिसला लागलो. त्या सर्व्हिस करीत असताना नारद भोसरीचे आपले नारद गुळे म्हणून माझे सहकारी मला मिळाले. त्यांच्या माध्यमातून मी ट्रेकिंगला सुरुवात केली. ट्रेकिंगला सुरुवात केली असताना आम्ही गड किल्ले चढत राहिलो. कालांतराने पुढे आम्हाला युथ हॉस्टेलचं पुणे शनिवार पेठेतील युथ हॉस्टेलचे आम्ही सभासद झालो. युथ हॉस्टेलच्या माध्यमातून आम्ही ट्रेकिंगला जात राहिलो आणि त्या माध्यमातून आम्ही 1982 साली ही नॅशनल हिमालय ट्रेकिंग या कार्यक्रमासाठी मी कुलू मनाली येथे गेलो. सर, तुम्ही युथ हॉस्टेलच्या माध्यमातून कुलू मनालीला गेला, परंतु ह्या कार्यक्रमाअंतर्गत जे कॉर्पोरेशनने किंवा तुमच्या पीएमटीने जे आता पीएमपीएल म्हणून कार्यवाही करते, तर त्यांची काय मदत झाली तुम्हाला? 1977 साली आम्ही कामाला लागल्यानंतर पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ट्रेकिंग सुरू केली. ते ट्रेकिंग चालू असताना आम्ही नगरपालिकेला एक अर्ज दिला की आम्हाला ट्रेकिंगला अर्थसहाय्य मिळावं. त्या माध्यमातून त्यावेळेचे अध्यक्ष श्री घारे साहेब व उपाध्यक्ष धावडे मास्तर यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आम्हाला तेथील स्पोर्ट पाहणारे शिंदे साहेब यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. सर, तुम्ही जे सांगितलं की गड किल्ले चढण्याची जी सराव करण्याची प्रक्रिया घडत होती, तर त्याचे काय अनुभव सांगाल? कोणत्या कोणत्या गडा किल्ल्यावरती तुम्ही चढले होते? आम्ही सुरुवातीला म्हणजे शिवाजी महाराजांनी जसं तोरणागड स्वराज्याचं तोरण म्हणलं तोरणागड, त्याचप्रमाणे आम्ही गड चढायला तोरणागडापासूनच सुरुवात केली. तोरणागड, राजगड, सिंहगड, लोहगड, विसापूर अशा महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले आम्ही ट्रेकिंग चढत राहील. सर, तुम्ही जे कामाला लागण्यासाठी एक आठवण जी सांगितली सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेबांची, तर ती आठवण काय सांगाल तुम्ही? आमच्या चिंचोली गावामध्ये माझे मित्र कुलकर्णी म्हणून आमच्या इथं राहत होते. त्यांच्यावरून मी त्यांच्या गावाला म्हणजे पुशेसावळीला गेलो असताना त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की चला माझ्या सरांना भेटून येऊ. तर आम्ही त्यांच्या शाळेमध्ये सरांना भेटण्यासाठी गेलो. तर तिथं श्रीनिवास पाटलांचे मामा पवार सर हे तिथं त्यांचे शिक्षक होते. ते शिक्षक असताना पवार सरांनी विचारलं, म्हणजे आमच्या मित्राला विचारलं की हे कोण? त्यांनी सांगितले माझे मित्र, आम्ही त्यांच्या खोलीमध्ये राहतो. तर त्यांनी परत आम्हाला हे केलं की माझे बादशे तिथं आहेत इचे फॅक्टरीला पर्सनल ऑफिसर म्हणून सांगितलं आणि आम्ही परत पुन्हा घरी आलो. कालांतराने श्रीनिवास पाटील साहेबांची यांची बदली पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये चीफ ऑफिसर म्हणून झाली. पुन्हा आम्ही परत पवार मामांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून चिठ्ठी आणली आणि ती पाटील साहेबांना दिली. पाटील साहेबांनी मला लगेच कामावर घेतलं. सर, तुम्ही जे सांगितलं की बाबा त्यांनी त्यावेळेला तुमच्याकडून एकही पैसा न घेता ही तुमची नेमणूक झाली, परंतु तरी एक अजून दुसरं वाक्य त्यांनी म्हटलं, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
की तुम्ही कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार हो. किंवा इतर? मला साहेबांनी सांगितलं कुठल्या प्रकारचं मला जर पैसे खाण्याचा माझ्या उघडी कानावर आलं तर तर तो आणि माझा हात, त्यांचा बूट आणि तुमचं डोकं असं. सर तुम्ही जे सांगितलं आता तुमचं आतापर्यंत ते तुम्ही पाळले आणि त्यांच्याशी रिलेशन पण तेवढ्याच दर्जाचं ठेवलं, तर त्याचा काय अनुभव सांगाल जे नागपूरला असताना तुम्ही सांगितलं? श्रीनिवास पाटलांच्या माध्यम पाटील साहेब पुन्हा परत कॉर्पोरेशनमध्ये चीफ आयुक्त म्हणून आले आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष बी होते ते. त्यांनी आमच्या निगडी डेपोमध्ये एक कामगारांसाठी एक योजना दिली की प्राधिकरणाची घरं. त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या डेपोमध्ये येऊन, आणि त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या एक PCMTच्या कामगारांना कृष्णानगरमध्ये जवळजवळ 80 ते 90 घरं आम्हाला PCMTच्या कामगारांना उपलब्ध करून दिली. आणि तुमच्या घरी येण्याचं प्रयोजन आणि निमंत्रण तुम्ही रेग्युलर त्यांना देत होते? हो. सर तुम्हाला आता जे गोडवे सरांच्या माध्यमातून तुमचा हा ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला, तर आता पाठीमाग पाहताना तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यामुळे फायदा झाला किंवा काय झालं? गोडवे सरांच्या माध्यमातून आमचा खूपच मोठा फायदा झाला. आम्ही आजही जरी 77 पासून आम्ही रायगड एप्रिल महिन्यातील शिवाजी महाराजांची पुण्यतिथी व हनुमान जयंती या कार्यक्रमाला आजही जातो, आणि ती जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही ते करीत राहू. म्हणजे ही रेग्युलर ऍक्टिव्हिटी तुम्हाला अनेक वर्षापासून तुम्ही स्वतः एकटे म्हटलं तर एकटे जाता. आणि धन्यवाद सर. या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला आपण इंटरव्ह्यू दिला, मुलाखत दिली, आणि पिंपरी चिंचवड मधील ही सागरमाथा जी टीम आहे जी हिमालयामध्ये एव्हरेस्टमध्ये गेली, ही तुमच्या आणि गोळवे सरांच्या ढोले सरांच्या माध्यमातून नावारूपाला येण्याचं बीज तुमच्या माध्यमातून निर्माण झालं. त्याबद्दल मी तुमचं हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.